नमस्कार, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत आहे। विशेष आज विधान भवनामध्ये आम्ही आलो। विधान भवनाचा आजचा हा 11वा दिवस आहे। आज विधान भवनात काय घडणार ह्या साऱ्या घडामोडी आम्ही देशोन्नतीच्या माध्यमातून वेळोवेळी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत। परवाच्या दिवशी म्हणजेच 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये महाभयंकर पाऊस पडला होता आणि विशेष म्हणजे पाऊस झाल्यानंतर या ठिकाणी अक्षरशः यांना सभागृह तहकूब करायला लागलं। पण काल दिवसभर सभागृह सुरू असताना सभागृहात बऱ्याचशा गोष्टी घडल्या। विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते प्रश्न विचारत असताना प्रश्न उत्तराच्या तासामध्ये अक्षरशः मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पहिल्या काही वेळासाठी गैरहजर होते। त्याच्यानंतर अजित पवार उपमुख्यमंत्री हे हजर झाले आणि हे प्रकरण कुठेतरी थांबलं नाही, तर यावेळेला विरोधी पक्षनेते परत एकदा सभागृह तहकूब करण्याच्या मागे लागले होते। आजचा हा 11वा दिवस आहे। 11व्या दिवशी नक्की काय घडतं हे देशोन्नतीच्या माध्यमातून आपण पाहणारच आहोत। पण त्या अगोदर आपण पाहतोय की दररोज सकाळी या ठिकाणी विरोधक पायऱ्यांवरती आंदोलन करतात, घोषणाबाजी करतात आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधातलं हे आंदोलन नेहमीप्रमाणे आज देखील होईल हे देखील देशोन्नतीच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, विधान भवन, मुंबई।